सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सामाने माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख त्रिमुख आवडी पायना त्रिमुख आवडी दान दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण तुझा पुनः
मिलगे मुक्ती धन संपदा धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा सदा संत संग जे सदा संत संग जे गुण गायन आवडी गुण गुण गायन आवडी हित माझी सर्व जोडी हित माझी सर्व हित माझे सर्व हित माझे सर्व तुका म्हणे गर्भवास तुका तुका म्हणे गर्भवास तुका सुखे घालावे आमाचे सुखे घालावे सुखे घालावे आम्हाचे सुखे घालावे सुखे घालावे आम्हाचे तुका म्हणे गर्भवास तुका म्हणजे गर्भवासी तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे आमाचे सुखे घालावे आमा घालावे आम्हाचे सुखे घालावे आम्हाचे गुण गायन आवडी गुण गुण गायन आवडी गुण हिचा माझी सर्व जोडी हिचा माझी सर्व समाज सर्व
दान दे ग देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे आलावे अमासी गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा रमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा
नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला संतश्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री क्षेत्र देव निवासी तुकोबरा यांचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. आज मागणी पर का तर वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. परत वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं नामाचं वर्णन करावं. परत 6व्या दिवशी महाराज भगवंताकडे मागणी मागावी आणि 7व्या दिवशी भगवंताचं चरित्र उच्चार करावा. आज काल्याच्या आदल्या दिवसा दिवस जागराचं कीर्तन मला माहित नव्हतं, पण इथं आल्यास कळलं की जागराच आहे. असो, परत आजची या ठिकाणची सेवा तुकोबरायत देवाकडे मागणी मागतायत. तुकोबरायच्या समोर देव आहेत आणि तुकोबरायला देव म्हणतायत. तुकोबराय काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबराय देवाला मागतायत, हेच दान देगा देवा. देवा देणार असतील तर हेच दान दे. परत मागण्याचे प्रकार वेगळे. या ठिकाणी तुकोबराय मागतात सकारात्मक मागणं. तुकोबराय म्हणतात मी मागतो हेच दे, दुसरं देऊ नको. काय मागितलं तुकोबरायनं? तुझा विसर न व्हावा हेच दान देगा देवा. तुकोबराय म्हणतात देवा तू असणार मला दान दे. कोणतं दान? तुझा विसर पडू देऊ नको हे दान दे. अहो तुकोबराय तुम्हाला हे जर मी दान दिलं तर तुम्ही काय कराल? गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोडी. तुकोबरायला देवानं सांगितलं मी तुम्हाला मागितलेलं दिलं, पुढं काहीतरी मागा. त्यावेळेस तिसऱ्या कारणात तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा. तुकोबराय म्हणतात धन नको, मुक्ती नको, संपदा नको. अहो तुकोबराय काहीतरी मागा. संत संग दे सदा. तुकोबराय म्हणतात संतांची संगत दे. अहो तुकोबराय संतांची संगत देण्यासाठी, संतांची संगत मिळण्यासाठी तुम्हाला गर्भवास घ्यावा लागेल.
संत संग कुठं आहे? वैकुंठात नाही, कैलासात नाही, मग पाताळात नाही. संत संग हे मृत्यू लोकातच आहे. तुकोवर आहे म्हणजे आनंदानं गर्भवास करेल. तुका म्हणी गर्भवासी सुखी घालावी आमासी, गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. विठोबा कुमार दान देगा देवा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपला उत्सव महाराज दत्त जयंती प्रित्यर्थ. परवाच आमच्या पालखीचा समारोप झाला. पांडुरंगाची पालखी, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरून आळंदीला येत असते. ज्ञानोबरायनं महाराज ज्यावेळेस मागणं मागितलं त्यावेळेस देवानं उदार अंतःकरणाने ज्ञानोबराला एक दान दिलंय. कार्तिक शुद्ध एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूरला आणि कार्तिक वद्य एकादशी आळंदीला. ज्ञानोबरायला देवानं सांगितलंय, ज्ञाना दरवर्षी मी तुझ्याकडे असणार कार्तिक वद्य एकादशीला येईल, प्रतिवर्षी भेट देत जाईल. आज त्या उत्सवाला पंढरपूरहून आळंदीला पालखी येत असते. ब्रह्मचैतन्य चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब महाराज वास्कराबा यांना एक संकल्पना असणारी महाराज मांडली आणि ती संकल्पना त्यांच्याच पुढे वारसा ब्रह्मचैतन्य सद्गुरु दादा महाराज वास्कर, विठ्ठल महाराज वास्कर यांनाही सुरुवात केली. गेले 7 वर्ष झालं पालखी चालू आहे. पालखी काल एकादशीला संपली, समारोप झाला. इकडं आज द्वादशीला एक दिवस सोडून तिसऱ्या दिवशी मी इथं आलोय. 2-3 वर्ष पालखीतूनच आलो होतो, पण यावर्षी शेवटला आलो. त्यामुळं आवाज काय बरोबर राहिलाय असं नाही. असं परत सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायचा आहे. तुकोबराय असणाऱ्या देवाच्या समोर उभे आहेत. परत आपली पद्धत कशी हो? मागणारा दात्याच्या दारात जातो का दाता मागत्याच्या दारात जातो? कशी पद्धत आहे? हा, मागणारा दात्याच्या दारात जातो. सर्वसामान्य सगळीकडेच पद्धत आहे. याचक हा दात्याच्या दारात गेलेला असतोय आणि याचना करीत असतोय. पण इथं उलट आहे. इथं याचकाच्या दारात दाता आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा तुकोबरायच्या समोर आलेले आहेत आणि तुकोबरायला म्हणतात, तुकोबराय काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले मागण्याची जात आमची नाही. जे खरे भक्त असतात ते मागत नसतात. परत असं समजा, इथं बसलेल्या मंडळीपैकी आपल्या समोर उभा टाकला, येणार तर नाहीच पण आलाच. पण आपल्याला जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे, आजी काय मागते, आपल्या समोर देवाला असं समजा. आणि आपल्याला विचारलं आपल्याला काय पाहिजे, आपण आपल्या अडचणी, अनंत अडचणीत आपल्याकडं, ते आपण मागून घेऊ. बरोबर? आपण सांगू देवा, लोक मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतात, मला साधी 2 व्हीलर तरी मिळू दे. लोकाला मोठमोठे बंगले, मला आपला 1 BHK एखादा फ्लॅट तरी. आपण आपल्या समस्या देवासमोर मांडू. पण एकदा अखिल कोटी ब्रह्मांड नायक तुकोबरायच्या समोर उभे आहेत. तुकोबरायला देव म्हणतायत, तुकोबराय काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले, देवा काही मागणे हे मानुचित, वडिलाची रीत जाणत सो. तुकोबराय म्हणले, देवा आम्ही काही तुला मागणार नाही, कारण तर जे खरे भक्त असतात ते
देवाला कधी काय मागत असतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते. सत्य त्याला म्हणायचं की जे देवाला काही मागत नाही. बरं, देवाला ते काही मागत नाही, देव त्यांच्या समोर येते मागा म्हणतोय. संतांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे. आपण देवाची पूजा करतो, देवाला प्रार्थना करतोय, देवा मला काहीतरी दे. परत एखादा सत्यनारायण जरी घातला तरी आपण संकल्प सोडतो. परत सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य वेगळं असतंय. आता तुमच्या मुंबईमध्ये आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या गावाकडे स्पेशल दुकानदाराकडे सामान असतंय. सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य कुचकी सुपारी, संजीवनी खारीक. संजीवनी खारीक कळली का? ज्या खारकामध्ये आया घाल्यात ती खारीक. खोटा रुपया हे सत्यनारायणाच्या पूजेला. एवढं देवाला ठेवायचं आणि त्याच्या बदल्यात काय मागायचो. द्विपद चतुष्पद सहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य हे सगळं देवाला मागायचं. कशात? कुचक्या सुपारीच. ती एवढा भोळा होईल, दूध प्यायला होईल. तर आपल्याला वाटतंय देवाला काही कळतच नाही. आपण देवाला मागतो म्हणून देव आपल्याला देत नाही. संत महात्मे देवाला काही मागत नाहीत. तुकोबारायनं देवाला प्रश्न केला, देवा अरे तू अनेक भक्तांना फसविले. देवा देवा तू अनेक भक्तांची परीक्षा केलीस, अनेक भक्ताला तुझ्यापर्यंत येऊ दिलेलं नाही. परत देव भक्ताला आपल्यापर्यंत येऊच देत नाही. देवा तुझे अनेक भक्त होऊन गेले. अरे त्या ध्रुव बाळाला म्हणले काय कमी होतं, त्यानं तुझी भक्ती केली, पण त्याला आढळपदामध्ये गुंतवलंस. आढळपदी बाळ बैसविला धुरू. अरे त्या उपमान्यूनं काय मागितलं होतं देवाला? एक वाटी दूध. त्याला तू क्षीर सागर दिला, दुधाचा समुद्र त्याला तू दिला देवा. अरे देवा तू असं अनेक भक्ताला फसवलं. ज्यांना काही मागण्याचं ज्ञान नव्हतं त्यांना तू मला फसवलं देवा. तसा मी फसणारा भक्त नाही. देणारा असशील तर तुला मी मागतो तेच द्यावा लागेल. देवा तू अनेक जणांना फसवलंस काय नवलंय. देवा तू माझ्या आईला फसवलंस. तुकोबाराय म्हणले देवा तू बाकीच्याच काय सांगू. तुकोबारायच्या वडिलाचं नाव काय हो? मला नाही. काय नाव? तुकोबा. महाराज आपल्याला तुकोबारायच्या आईवडिलाचं नाव माहित नाही. तुकोबारायच्या आईचं नाव काय? काय की आता खास टॉपला कोणती नटी आहे ते लगेच सांगणार. पण तुकोबारायच्या आईचं नाव ताई तुम्हाला माहिती आहे? नाही ताई तुम्हाला माहिती का? नाही. आपल्या कीर्तनात बोललेलं चालते. भैया तुम्हाला लाल शर्ट तुकोबारायचं आईचं नाव हे दुर्भाग्य आहे महाराज महाराष्ट्राचं. ज्या महात्म्यानं एवढा मोठा त्रैलोक्यावर झेंडा फडकवला त्या तुकोबाराच्या आई वडिलाचं नाव आपल्याला माहित नाही. हे दुर्भाग्य आहे. तुकोबारायच्या आईचं नाव कनकाई, वडिलाचं नाव भोलोबा. तुकोबारायच्या वडिलाचं लग्न झालं आणि तुकोबारायच्या आईनं हट्ट केला. काय हट्ट केला असं नो? मला गाडी पाहिजे महाराज, मला पंढरपूरला घेऊन चला. काय हट्ट केला? मालक मला पंढरपूरला घेऊन चला. मला एक वेळेस पंढरपूरला यायची इच्छा आहे. काय मागितलं? दुसरं तिसरं काही मागितलं नाही. मला एकदाच पंढरपूरला घेऊन चला. महाराज अशा अनेक वाऱ्या गेल्या. तुकोबारायच्या वडिलांना महाराज काननिराळी टाकायची, तसंच वारीला निघून जायचं. परत असणार महाराज कनकाईनं पुढच्या वारीला म्हणायचं मालक मला वारीला घेऊन चला.
तुकोबरायच्या वडिलांना तसंच भोलोबरायनं पुढे निघून जायचं. 1 2 4 5 वाऱ्या होऊन गेल्या. एके दिवशी कनकाईनं हट्ट धरला, मालक तुमच्या सोबत मी वारीला येणार म्हणजे येणार. त्यावेळेस बरं का, गात्यातलं नाही मात्यातलं सांगतोय, धनी मला बी दाखवा ना. पुढं काय हो, विठुरायाची हे पाठ आहे बघा. तुकोबराय म्हणले, भोलोबराय म्हणले तुझी इच्छा आहे ना, नेतो पंढरपूरला. पंढरपूरला नेतो पण एका अटीवर. म्हणली काय अट आहे? म्हणले देवाला काही मागायचं नाही. महाराज कनकाई तेवढेच अधिकाराच्या होत्या. कनकाईनं सांगितलं जशी तुमची इच्छा, देवाला काही मागणार नाही पण पंढरपूरला दर्शनाला येणार. महाराज कनकाई आई साहेब आणि भोलोबराय दररोज दर मुक्काम करीत निघाले. कनकाईला दररोजचं टेन्शन होतं, दररोजचं. कनकाई पंढरपूरला नेतोय पण देवाला काही मागायचं नाही. महाराज नमो नमो करता करता पंढरपूर जवळ आलं. नवमीच्या दिवशी पंढरपूर मध्ये असणारा भोलोबराय गेले. मी गमतीनं सांगत असतो, नवमीचा मानकरी, दशमीचा वारकरी आणि एकादशीचा बाजारकरी. बाजारला गेला काय आणि पंढरपूरला गेला काय फरक नाही. म्हणून दशमी दिवशी मला स्नानासाठी पंढरपूरला वारकऱ्यानं जावं. महाराज भोलोबराय आणि कनकाई आई साहेब पंढरपुरात गेले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. भोलोबराय नित्यनेम करायला बसले. देव कुणाजवळ आहे महाराज? नित्यनेमाने. नित्यनेमानामी ते प्राणी नामिते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देव कुणापाशी असतो? जो नित्यनेम करतो. काही नित्यनेमावीन अन्न खाईल तो श्वान. दररोज माणसानं नित्यनेम करावा महाराज. जीवनामध्ये नित्यनेमाला खूप महत्व आहे. भगवंताच्या नामस्मरण काहीतरी नित्याने घ्यावं. भोलोबराय नित्यनेम करत चंद्रभागेमध्ये बसले. एवढ्यात कनकाई आई साहेब भोलोबरायला म्हणतात, मालक तुमचा नित्यनेम होईपर्यंत मी देवाचं दर्शन घेऊन येऊ का? त्यावेळेस काय आत्ता सारखं नव्हतं महाराज, 7 मजली भरलेली. पटकन आई साहेबांना आंघोळ केली आणि दर्शनाला निघाल्या. देवानं लांबूनच बघितलं. म्हणले गिराईक आपल्याकडे आलेला आहे, आल्याला संधी दौडायला नको. महाराज देवानं लांबूनच बघितलं ना, आपला वेश पालटला. देवानं दुसरं रूप धरलं. देवाला अनेक रूप धरता येतात बर का. देव रूप पालटू शकतो. देवानं रूप बदललं. महाराज देवानं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, बडव्याचं रूप घेतलं आणि कनकाई आई साहेब आत यायलेल्या बघितल्या. इतक्यात रुक्मिणी आई साहेबांना महाराज देवाकडे बघितलं. म्हणले काहीतरी घोटाळा दिसतोय.
ज्या अर्थी आमच्या मालकानं रूप बदललं त्या अर्थी काहीतरी ज्याच्या खोडी त्यालाच, तुमची खोड तुमच्या माणसालाच बरोबर का? तुम्ही किती आगाव आहेत ते कोण सांगू शकते? बरोबर, काकाला अनुभव आहे. बरं, ज्याची त्याची खोड ज्याची त्याला माहिती. आपल्या मालकाची सवय काय? तिकडून लैजिम खेळत यायला बघितल्या बघितल्या ओळखीती मालकीन. लैजिम खेळत आमची मराठवाड्यातली भाषा आहे हो, तुम्ही मुंबईतली. आतपाव टाकली, पावशेरी टाकली की रस्ता त्याला 25 फुटाचा आठा तरी 5 फूट वाटतंय. झुलतच येते. ती खोड कुणाला माहित असती? ज्याच्या घरी त्याला. तसं नुसतं देवानं रूप पालटलं. रूप रुक्मिणी आई साहेब म्हणल्या काहीतरी घोटाळा आहे. महाराज देवानं बडव्याचं रूप घेतलं आणि ज्या लाईनीनं कनकाई आई साहेब आले होते त्या लाईनीत गेले. इतक्यामध्ये रुक्मिणी आई साहेबांना बघितलं. महाराज ज्याची वड त्यालाच असते. रुक्मिणी आई साहेब एक देवाच्या निष्ठावंत भक्त आहेत. नुसती पत्नीच नाही तर देवाच्या भक्त आहेत रुक्मिणी आई साहेब. आई साहेबांना विचार केला, म्हणे दुसऱ्या भक्ताच्या पत्नीला तू असणार बनवायला निघाला. मी बी एक भक्त आहे. लगेच रुक्मिणी आई साहेबांना वेश पालटला. महाराज एका ब्राह्मणीचं रूप आई साहेबांना घेतलं आणि ज्या बाजूनं कनकाई आई साहेब आले होते त्यांच्या पाठीमागे जाऊन उभा टाकल्या. महाराज देवानं तिथं सुरुवातीला देव अगोदर आलते. देव त्या ठिकाणी बारीमध्ये फिरू लागले. कुणाला पाद्य पूजा करायची का, कुणाला पाद्य पूजा करायची का. एवढ्यात तर महाराज रुक्मिणी आई साहेब कनकाईच्या मागे आल्या. महाराज तुम्ही 25 लाडू एका डब्यामध्ये ठेवा, आवाज येणार आणि 5च कुरवड्या तळून ठेवा. कुरवड्या कळत्यात, भातवड्या. हे 5च एका डब्यात भरा आणि डबा हलवा. कडकड कडकड वाजल्याशिवाय राहणार नाहीत. तस 100 माणसं एका जागी बसू द्या, त्यांना सांगा बोलायचं नाही. सगळी बैठक शांत असेल आणि 10च बाया एका बाजूला असू द्या. इथल्या सोडून बर का गावाकडच्या मस्त ह्या म्हणते कुठला आणला ग हे सुरूच. महाराज इकुनिकीला कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, तुम्हाला जर एखादा निरोप सगळ्या गावात पोहोचायचा असेल का नाही, गावात कुठलीच जाहिरात करायची नाही. फक्त एक काम करायचं, मी सांगते संदीप महाराज काय करायचं. आपल्या बायकोला सांगायचं, हे बघ मी तुलाच सांगतोय, कुणाला सांगू. नुसतं असं सांगायचं, उद्या संध्याकाळपासून सगळ्या गावात जाहिरात बगर स्पीकरची. होय तुला काय कळलं का काय, अगं अमुक अमुक असं असं झालंय म्हण लगेच वारतला. तसं कनकाई आई साहेब आणि रुक्मिणी आई साहेब एका ठिकाणी आल्या. महाराज कनकाई आई साहेबाला रुक्मिणी आई साहेब बोलू लागल्या. बायात ओळख पडायला वेळ लागत नाही. काकू तुम्ही कुठल्या? म्हणले मी देहूची. तुम्ही कुठल्या? म्हणे मी पंढरपुरातलीच आहे. अहो म्हणे तुम्ही देहूची आहे? हो म्हणे मी देहूची. अहो म्हणे आमच्या इथे एक वारकरी देहूचा येत असते. म्हणले काय नाव? म्हणले त्याचं नाव भोलोबा. अहो मग त्यांचीच की मी बायको. सूत्र जुळले. महाराज दोघीचं संभाषण सुरू झालं. म्हणले आज पुसतो कधी पंढरपूरला? म्हणले पहिल्यांदाच मी पंढरपूरला आले. कोण म्हणू लागलं? कनकाई. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या बर का कनकाई देवले लबाडे. कोण म्हणतंय? नीट ऐकायलात का? कीर्तन कळतंय का? कोण म्हणतंय देव लबाडे? रुक्मिणी म्हणती. देव तिथं उभा टाकलाय. म्हणला कस काय? लांबूनच म्हणायला लागला, पण जवळ यायची हिंमत. कारण रुक्मिणीला माहित होतं इथं काय देव येणार नाहीत, मला काय 2 चापटा मारणार, कारण तर दोघांनी सोंग धरलेत. कनकाई आई साहेबाला देव रुक्मिणी सांगू लागली. रुक्मिणी म्हणू लागली कनकाई देव लय लबाड आहे. देव माणसाला फसवतो, तू सावध हो, देवाला काय मागू नको. देव म्हणला आता काय करावं? म्हणला आता रूप पलटिले. म्हणला जर म्हणला एक धडाका दिला तर आपल्या दोघांचे भांड फुटते. तिकून तो तर रुक्मिणी हसायची देवाकडे बघून. काय म्हणायची? देव लय लबाडे, त्याच्या वाटाला जाऊ नको. ह्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला होईल, पण विलाज
बाहेर किती बी बाबूराव, घरात आलं की मांजर मी खरे का नाही? बाहेर किती बी महाराज मोठेपणाने गप्पा मारतो, पण घरात आलं की जय देव जय माझी बायको, तू सांगल ते रोज मी ऐकू. हे गात्यात नाही बरं का, मात्यातलंय. तुम्ही गाता हुडकीत आण. बाहेर किती बी पाटील राव, पण घरात गेले की मनी म्याव, काही चलत नाही. परत बघा तुम्ही, प्रत्येकाच तसे कीर्तन झाले घरी गेलं, हाक काय मारता तुम्ही? ए पिंट्या. बायकोच नाव पिंट्या, पण दार कोण उघडतंय? पिंट्या का पिंटी? पिंटी. अहो बायको उघडी ती, नाव घ्यायची हिंमत नाही आपल्यात. किती बी माणूस मोठेपणा करतो, पण बायको पडत ती सांगल तेच ऐकतो. तुम्ही ऐकतात का नाही? ऐकतात ना? अनुभव आहे हो. तसं नाही. मला देवाने विचार केला म्हणजे हिला एक कानाखाली, पण इथं कुठं देता? जर तिनं जर महाराज माघारी उलटून मारली तर अवघड होऊन बसल. महाराज दोघांचं संभाषण दोघीचं चाललेलं आहे. तोपर्यंत महाराज देव असणारे त्या आडव्या दांडीपाशी गेले. कणकाई आईसाहेब देवाच्या समोर गेल्या. इतक्या देवानं हात आडवा लावला आणि बारी थांबवली. रुक्मिणी आईसाहेबाला मागं ठेवलं. देवानं महाराज कणकाईच्या हातात आपल्या हातातली फुलं द्यावीत. काय भाग्य असेल त्या कणकाईचं. देवानं पूजेचं साहित्य देवानं द्यावं, ते कणकाईनं देवाला व्हावं. कणकाईच्या हातामध्ये देवानं पाणी द्यावं. कणकाई देवाच्या पायावर पाणी घाला. कणकाई देवाला अक्षदा व्हा. कणकाई देवाला बुक्का व्हा. आपल्या हातानं देवानं कणकाईच्या हातात हार द्यावा आणि ते कणकाईला सांगावा, कणकाई तुम्ही देवाच्या गळ्यामध्ये हार घाला. काय भाग्य असेल त्या माऊलीचं. महाराज कणकाईनं यथासांग पूजा केली. देवानं सांगितलं कणकाई काहीतरी मागा. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी हळू चिमटा घेतला. मागू नको, त्याच्यासाठी तर एवढे असणारे मस्त्या मारायले. कणकाई म्हणली मला काही मागायचं नाही. महाराज पण देव आहे. चतुरा तो शिरोमणी, गोन लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. सगळ्यात जर चतुर कोण असेल तर देव आहे. देवानं दुःखावरची खपली काढल्यासारखं शब्द वापरले. देवानं कणकाईला सांगितलं म्हणे आईसाहेब वारीला कोण कोण आलंय? म्हणले आम्ही दोघच. म्हणले तिसरं कोणी नाही का? कणकाईला भोलोबारायला दाम्पत्य नव्हतं महाराज. त्या म्हणल्या माझ्याकडे अजून तिसरं आमच्यात कुणी नाही. म्हणले मग वारी इथं संपणार का तुमची? इथून पुढची वारी कोण चालवणार? कणकाईच्या मनात भावना निर्माण झाली. महाराज देवा खरंय, पुजारी म्हणतील ते खोटं नाही. देवा माझी वारी कशी चालणार पुढं? जर मला पुत्र संतती नसेल तर वारी माझी पुढं कोण चालवल? काय मनात आणलो? मागितलं नाही, फक्त मनात आणलं. मनात देव म्हणला हे पट्ट्यात तुझ्या असणार कुशीमध्ये जन्म घेतो. बरं देवानं आशीर्वाद देऊन टाकला. मी तुझ्या असणार कुशीमध्ये अवतार घेतो. कणकाई आईसाहेब पुढे गेले आणि भोलोबाराय दर्शनाला आले. दररोज भोलोबाराय दर्शनाला आले की देवानं खाली मान घातलेली असायची. पण आज भोलोबाराय आल्याबरोबर देवानं अशी मानवरी केली. का तर व्याज दिल्यावर सावकाराचं समोरून जायला काय हरकत? कणकाईनं दर्शन घेऊन गेल्यानं भोलोबारायला माहित होतं. भोलोबारायनं ओळखलं नक्की कणकाईनं काहीतरी देवाला मागितले, त्या अर्थी देववर बघतोय. कणकाईच्या कडे भोलोबाराय गेले ना, विचारलं कणकाई देवाला काय मागितलंस? काय नाही म्हणे महाराज देवाला फक्त वारी चालू एवढ. महाराज असं म्हणल्या तळपयाच्या मस्तकाला गेली भोलोबारायच्या. महाराज हातातली पताक उघडली, इतक्यात देवानं धरली. म्हणले भोलोबा मीच मागायला लावले. तू कोवर आहे देवाला आठवण करून देत आहे. देवा अरे तू माझ्या आईला फसवलंस, मागायला लावलंस. तसा मी नाही. आमच्या धर्मामध्ये मागणं हे आमच्या कुळातच नाही. अरे काही मागणे हे
मानुचित वडिलाची रीत जाणत सो. तुकोबरा म्हणतात, देवा मी मागणाऱ्या भक्तातला भक्त नाही, आमच्या कुळामध्ये कुणी मागितलेलं नाही. तुकोबर आहे कधीची सेवक आहे, तो 7 पिढ्यापासून तुकोबर आहे सेवक आहे भगवंताची. वंश परंपरा दासनी अंकित. तुकोबरा म्हणतात, देवा काय मागायची आम्हाला गरज नाही, तू मागा म्हणतोस म्हणून मागतो, तुझा हट्ट आहे म्हणून मागतोय. तुकोबराच्या समोर भामचंद्रावर देव आले. तुकोबर आहे काहीतरी मागा, अहो काहीतरी मागून घ्या. तुकोबर आहे म्हणले मागा म्हणतोस म्हणून मागतोय, अर्थात मला गरज नाही, मागण्याची आवश्यकता मला नाही, तू मागा म्हणतोस म्हणून मागतोय. या ठिकाणी कसं आहे बघा, तुकोबर आहे देवाला अधिकाराने सांगताय, तू मागा म्हणतोस म्हणून मागतोय, अर्थात मला मागण्याची जरूरत नाही. मनसी काही हेच देगा पांडुरंगा. देवा देणार असतील तर मी मागतो तेच दे, तुझ्या मताने घ्यायला मी मोकळा नाही. काय मागितलं तुकोबरायनं? तुकोबरायनं मागितलं हेच दान देगा देवा. संत महात्मे मागतात ते जगाच्या कल्याणासाठी. तुकोबराय म्हणले देवा देणार असतील तर हेच दे. बघा तुम्ही संतांची मालिका सगळी बघा, तुकोबरायच नाही. ज्ञानोबाराय महाराज, ज्ञानोबारायचे श्री गुरु ज्ञानोबारायला प्रसन्न झाले, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ असणारा पूर्ण झाला. निवृत्तीनाथ ज्ञानोबारायला म्हणतायत, ज्ञाना अरे काहीतरी माग. काय मागितलं ज्ञानोबारायने? ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाला म्हणतात, गुरुदेवा देणार असताल तर मी मागतो, द्या, मी मागतो तेवढंच मला पाहिजे, अन्यथा काय नको. काय मागितलं ज्ञानोबारायने? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरथी वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. काय मागितलं ज्ञानोबारायने? ज्ञानोबारायनं तुमच्या आमच्या हितासाठी मागितलं.
महाराज नामदेवरायानं काय मागितलं? अकल्पाविष्य व्हावे दया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. असे अनेक संत महात्म्याचे असणार मागणं बघा. महाराज तुम्ही आम्ही देवाला काय मागतो? संत महात्मे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, जगाच्या हितासाठी संत मागतात. तुकोबराय म्हणले देवा देणारा असतील तर हे दे, हेच दान देगा देवा. काय दान मागितलं? तुझा विसर न व्हावा. देवा देणार असतील तर तुझा विसर पडू देऊ नको. का हो तुकोबराय तुमच्या मागण्यामध्ये एवढं गांभीर्य का? देवा मला माहित आहे नरदेहाला आल्यावर मनुष्य देवाला विसरतो. बरं ज्या वेळेस आपण आईच्या उदरामध्ये असतो, आईच्या उदरामध्ये काय कष्ट येतो? आईच्या उदराची अवस्था काय असेल? आईचं उदर केवढं असेल? एक 9 इंचाचं 8 इंचाचं, 9x9 नाही तर 10x10 जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये आपण बसलेलो असतोय. आपण आता एसी मध्ये राहतो. लईच गरम होईल तर फॅन लावतो. फॅन न गरमी कमी होईना तर महाराज कूलर लावतो. कूलर न कमी होईना तर एसी लावतो. कुठं? इथं आईच्या उदरामध्ये एअर कंडिशन आहे का बाई? आईच्या उदरामध्ये काय? परत ज्याची आपल्याला किळस वाटते ते सगळं आईच्या उदरामध्ये आहे. विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमिकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. आईच्या उदरामध्ये काय असतंय? विष्टा लेप चहूकडे, सगळीकडे विष्टा असते. विष्टा नाकी तोंडी कृमिकिडे, आपल्या नाका तोंडामध्ये किडे असतात. गर्भवासाचं दुःखच काय महाराज वेगळं आहे. हे आईच्या उदरामध्ये असतं. त्यावेळेस हा जीव त्या परमात्म्याची याचना करतो, देवा या दुःखातून मला एकदा सोडव, मी तुझं नामस्मरण करील. त्यावेळेस देवाला आशा वाटते, आशा की हे माझं नाव नक्की घेईल. म्हणून ह्याला असणारा आईच्या उदरातून देव बाहेर काढतो. ज्या वेळेस बाहेर हा जीव येतो, बाहेर आल्याबरोबर महाराज माणूस विसरतो, जीव विसरतो. त्यावेळेस तो असणारा केव्हा 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 म्हणतो. त्याचाच विपरीत अर्थ काय होतो? ट्या. बाळानं रडायला सुरुवात केली की बाप पेढे वाटते. काय झालं? पोरग झालं. त्यावेळी जीव विसरतो. परत अगोदर आपल्याला नाव नसतंय. कबीरदास सांगतात, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. आपल्याला रंग नसतंय, नाव नसतंय, रूप नसतंय. आपण जन्माला येतो, आपल्याला त्या मायेचा असणारा वारा लागतो. मायेचा वारा लागला की मनुष्य विसरतो. उपजल्या बाळकासी नाम नाही तैसी, ठेविले नावासी ओदेत उठे. आई वडिलांना आत्यानं नाव ठेवल्याबरोबर आपण त्या नावाचा अस्त्र अंगीकार करतोय आणि देवाला विसरतो. महाराज अगोदर देवाला म्हणतो. आपल्याला इथून सोडो म्हणून देवाची प्रार्थना करणारा जीव पण त्याच देवाला विसरतोय. तुकोबाराय म्हणले, देवा तुला विसरणारा जीव आहे, म्हणून तू मला असणारा विसर पडू देऊ नको. तुझा विसरण व्हावा. देवा जन्मभर तुझा विसर पडू देऊ नको. कारण तर तुकोबारायला माहित होतं महाराज, एकदा विसर पडला रे पडला. विसर पडल्यावर काय होतो? विसरली तया थोर भावी
झाली तया थोर झाली हानी पसतील खाणी 84च्या परत 84 लक्ष येऊन आहे त्याचा फेरा एक त्या विसरामुळे पडतो म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा मला विसर पडू देऊ नको हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अहो तुकोबाराय विसर नाही पडणं म्हणजे काय करणं. तुकोबाराय म्हणले तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये येऊ दे गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. देवा तुझं नामस्मरण माझ्या हृदयामध्ये येऊ दे माझ्या मुखामध्ये येऊ दे एवढं मी तुला मागतो. तुकोबारायला देव म्हणतात तुकोबाराय तुम्ही म्हणलेलं मागणं मी दिलं पण पुढं काहीतरी मागा. अहो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही लागतं का नाही तुम्ही काहीतरी मागा काहीतरी मागा. तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतायत न लागे धन संपदा संत संग देई सदा. तुकोबाराय म्हणले देवा काहीतरी मागा तुम्हाला मी सगळं तुम्ही म्हणाल तसं दिलं पण काय असतं संसारामधलं मागा. संसार कशावर चालतो संसारात जर पैसा नसेल तर तुम्हाला काही किंमत नाही. संसारात वित्त शरीरात पित्त परमार्थात चित्त. जर परमार्थात चित्त नसेल तर परमार्थ होऊ शकतो का. इथं सगळे कीर्तनाला बसलात खरं सांगा तुम्ही तुमच्या घरी गेलात का नाही. इथं बसून घरी गेलात शरीरानं इथे पण मनानं मी म्हणल्यावर तर नक्कीच गेलात. सोप्यावर बसलात पाणी प्यालात का नाही. शरीरानं नाही मनानं चित्तानं. जर चित्त शुद्ध नसेल तर देव भेटावं. परमार्थामध्ये चित्ताला किंमत आहे एकाग्रतेला किंमत आहे. अनुभवासाठी परमार्थ आपल्याला आपल्याचा करण्यासाठी मला चित्त एकाग्र पाहिजे. तुकोबारायला माहित होतं संसारामध्ये वित्त लागतंय आणि शरीरामध्ये पित्त लागतंय. अहो
तुकोबर आहे संसारात चालवण्यासाठी काहीतरी घ्या. तुकोबर आहे देवाला म्हणले, हे देवा तूच लय धनवान आहेस का? अरे धन 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 कशाला म्हणायचं धन? तुकोबरायच्या महाराज समोर छत्रपती शिवाजीराजे आलते. छत्रपती शिवाजीराजानं तुकोबरायला नजराना पाठवलं होता. नजराना काय पाठवलं होतो? काय अमुक रुपये नाही, महाराज सोन्याच्या मोहरात त्या नजराण्यात होत्या. आज सोन्याचा भाव काय हो? 30,000 रुपये तोळा. तोळा म्हणजे ग्रॅम, 10 ग्रॅम म्हणजे तोळा. परत 30,000 रुपये तोळा. 1 ग्रॅमची किंमत 3,000 रुपये, बरोबर. आता मोहराचा नजराना आला होता. कशावर आला होता? उंटावर, घोड्यावर, हत्तीवर. किती आला असेल? तुकोबरायनं तेवढं परत केलं. नुसतं सोन्याच्या मोहरात आल्या नव्हत्या, तर हिरे आलते, माणिक आलते. तुकोबराय म्हणले, अरे तुम्ही आम्हाला देताय काय? अहो तुकोबराय तुम्हाला सुख व्हावं म्हणून पाठवले. तुकोबराय म्हणले, आम्ही ह्यानं सुखी होणार नाहीत, आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी एर तुमचे वितधन ते मज मृत्तिके समान. तुकोबराय म्हणले, ही माती आमच्याकडे कशाला आणली? महाराज माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबराने सांगितलं, देवा ह्याची काय गरज आहे आम्हाला? नलगे धन, नलगे मुक्ती. माणसाला मोक्ष कुणाला नको? परमार्थ कशासाठी करायचा? मोक्षाला जाण्यासाठी, बरोबर आहे. तुकोबरायला देवानं सांगितलं, तुकोबराय मोक्ष देतो. तुकोबराय म्हणजे हे मोक्ष? अरे मोक्ष मोक्ष तू कुणाला सांगतोय? मोक्ष आम्हा घरी कामारे दासी होय सांगवायसी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोरी आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबराय म्हणले, मोक्ष नको, धन नको, संपदा नको, न लगे मुक्ती, न लगे संपदा, न लगे धन. अहो तुकोबराय काय पाहिजे? तुकोबराय म्हणले, संतांची संगत देणार असतील तर संतांची संगत दे. संत संग दे सदा. का हो तुकोबराय संतांची संगत का? महाराज तुकोबरायला माहित होत, सुख जर कुठं असेल तर संतांच्या संगतीमध्ये. सुखया संत समागमी. सुखया नित्य दुनावे तुझे नामी. दहन होती सकळ कर्मी सर्व काळ प्रेमी डुलतसु.
तुकोवर आहे म्हणजे सुख जर कुठे तर सुखाचं ठिकाण संत परत आपली कशासाठी तळमळ आहे हो? आपली धडपड कशासाठी आहे होय आपण गावाकडून मुंबईला कशासाठी आलो मोकळ्या मनानं बोला बिनधास्त सुखासाठी पैशासाठी नाही सुखासाठी पैसा कशाला लागतो सुखासाठी लागतो मला सगळ्याची एकच इच्छा आहे की सुख व्हावं कुणाला असं वाटतं दुःख व्हावं हातवर करा बरं मला दुःख व्हावं असं कुणाला वाटतंय 5,000 रुपये बक्षीस लगेच दुःख वाटतंय वाटतंय दुःख कुणाला मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे कुणाला दुःख वाटतंय आपल्याला सगळ्याला वाटत असेल तर सुख बरोबर आहे दुःख नावाची गोष्ट माणसाला नको वाटते काका तुमचं वय किती आता किती झालं 70 अजून किती दिवस जगायचं जायचं का उद्याच्याला जायचं का उद्याच्याला वरून वरून खरं मनातून नाही कुणाला मला वाटतंय होय आजी तुम्हाला मला वाटतंय का नाही किती वय होऊ द्या तू कोवर आहे म्हणले कुणाला दुःख वाटतंय कुणाला वाटतंय असं की मला कीर्तनात बसल्या बसल्या अटॅक यावा हे म्हणत असतील कुठून आणलं रे हे आमच्यावरच ताशेरे वाढायले सगळ्याची इच्छा आहे सुख पाहिजे सुखाला गी करसी तळमळ सगळ्याची इच्छा जर काय असेल तर सुख प्राप्ती आहे सगळ्यांचा जर सामुदायिक विचार केला तर सगळ्याच एकच ध्येय आहे सुख पाहिजे प्रत्येकाला विचारा तुला काय पाहिजे तर सुख पाहिजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे सुखाच्या पाठीमागे धावत आहेत सुखासाठीच मनुष्य जीवन जगतोय आपण सगळं संबंध आयुष्य जगतो कशाच्या आशेवर सुखाच्या आशेवर मी म्हणत नाही मला तुकोबाराय म्हणतात अरे सर्व सुखाची आशा
सहित येन ती कोणी, माझ्या सहित येन ती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. तुकोबर म्हणतात सगळ्याच्या मनात आशा आहे. कशाची? सुखाची. महाराज आज दत्त जयंती आहे. भगवान दत्तात्रयाला अवतार घेण्याचं कारण महाराज कुणाचा मोठेपणा सहन झाला नाही. कुणाचा? अनुसयाचा मोठेपणा महाराज देवांच्या पत्न्याला सहन झाला नाही. अहंकार जागृत झाला, दुःख होऊ लागलं. मला बाकी तिकडे जायचं नाही, कारण तर जन्माचं कीर्तन दुपारी झालेलं आहे. महाराज या ठिकाणी प्रत्येकाला कशात ना कशात सुख पाहिजे. सगळ्याचा असणारा एकच ध्यास आहे, सुख पाहिजे. तुकोबर म्हणले सुख 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 आपण शोधतोय. सुखासाठी सगळ्याची धडपड आहे, पण रस्ता चुकला. आपल्याला पाहिजे सुख, पण आपण शोधतोय ते महाराज दुःखामध्ये. दुःखामध्ये सुख सापडल. संसार कसा आहे? संसार दुःख बांधवडी आहे. संसाराचं मूळ दुःखाचं आहे. संसार मुळातच दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सगळ्याला कळतंय. मग संसार सुटतोय. किती वयस्कर होऊ द्या, संसार सुटत नाही. संसार दुःखाचा आहे सगळेजण म्हणतात, पण अनुभव संसार दुःख मूळ
चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ नुसते तुकोवर येत नाही ज्ञानोबर आले विचारा संसार सुखाची कहाणी ऐकी जे कवनाचे श्रवणी का सुख निद्रा अंतुरणी इंगळाच्या तुकोवरायला हे माहित होतं म्हणून तुकोवराय म्हणले सुख कुठं आहे संत संग देई सदा संतांच्या जवळ सुख आहे सुखया संत समागमी नित्य दुनावे तुझिया नामी दहन होती सकळ कर्मी सर्व काळ प्रेमी डुल्लत सु म्हणून तुकोवराय म्हणतात संतांचा संग दे न लगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी मधलं चरण मला हेच दान देगा देवा
पाहिजे. देवाच्या नामस्मरणासाठी दुसरा जन्म मिळाला तरी चालेल. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन. कस किती जणांना भजन केलं विठोबा रुक्माई? खरं सांगा, आपल्या आपल्या छातीवर हात ठेवून सांगा, विठोबा रुक्माई भजन किती जणांना केलं? होय, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, कीर्तन ही एकट्याचा खेळ नाही, एकल्याचा नो हे खेळ. म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला. कीर्तन म्हणजे काय? एक 5-25 टाळकऱ्यानं उभा टाकायचं, 2 पकवाजानं पकवाज जीव तोडून वाजवायचा. असल्या गरमीमध्ये घाम पुसू बेजार. होय महाराज, त्यांना जीवाचं रान करायचं, ह्यांना गळे बसले तरी वरडायचं. मध्ये उभा टाकलेल्यानं 2 तास बिंबीच्या देठापासून वरडायचं, आणि खाली बसलेल्यानं डुकल्या काढायच्या. आमच्याकडे ह्याला काय म्हणतात माहिती का? असं कवा बसवितात, वाण्याचं. कुठल्याही जातीबद्दल भित्ताडाला बसविल्यावर नाही कळलं. कीर्तनात उत्साही राहिलं पाहिजे, उत्साही. कीर्तन कशासाठी हो? मोक्षाला जाण्यासाठी. मोक्ष कधी मिळतो? नामस्मरण केल्यावर. कवा केलं नामस्मरण? किती जणांना टाळ्या वाजविल्या? आता कीर्तनात टाळे वाजवा मी प्रत्येक वर्षी सांगतोय, गेले 4 वर्ष झालं. पण दरवर्षी माणसं विसरतात. ज्याला हात आहेत ते हात वर करा, वर सरळ वर करा हात. उभा राहिलेले पलीकडे गळ्यात आयडेंटिटी घातलेली, हात वर करा, हात हा सरळ सरळ वर करा, अजून वर करा. विठोबा कुमार करा खाली, हा वरी करा म्हणून सांगावं लागला. हात खाली मनाने कसं काय केलं तुम्ही? हा असो. परत कीर्तनात टाळी वाजवावी. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताचे आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. कीर्तनामध्ये नामस्मरण करण्यासाठीच कीर्तनाला यायचंय. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, संत संग देई सदा. तुकोबाराय म्हणतात संतांची संगत दे. संत आहे शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, अहो तुकोबाराय संतांची संगत मिळण्यासाठी नरदेव घ्यावा लागतोय. बाकीच्या जन्मामध्ये संतांची संगत आहे पण कळत नाही. तुकोबाराय म्हणले सुखाना गर्भवास उगल शेवटच्या चरणात. तुक म्हणे गर्भवासी,
घालावी आमासी. देवा, जर संतांची संगत देणार असशील, जर तुझं नामस्मरण मुखामध्ये येऊ देणार असशील, तर सुखानं गर्भवास आम्ही सहन करायला तयार आहोत. गर्भवास सोपा आहे? मग अशी मी बोलून गेलो, नरदेहाला येण्यासाठी गर्भवास आहे. गर्भवासाचं दुःख कमी आहे? महाराज, गर्भवासाचं दुःख खूप असणार आहे. आईच्या पोटामध्ये ज्या वेळेस जीव असतो त्यावेळेस आईला असणारा महाराज खरडा खाण्याचे डोळे होतात. खरडा कळते तुम्हाला? मिरचा, मिरचा ठ्यासा. महाराज, आपल्या शरीराला जर एखाद्या वेळी चटणी चुकून लागली, मिरची, लाल मिरची, किती आग उठतीये. आईच्या उदरामध्ये या शरीरावर कातडी नसतीये. आई असणार मिरची खाते, कसं होत असेल, गुदगुले होत असेल का? महाराज, किती यातना आहेत. आईच्या उदरामध्ये असताना आई काय काय खाते ते सगळं शरीरावर पडतं. नाका तोंडामध्ये कृमी किडे गेलेले असतात, विष्टेचा लेप चौकडून असतो. एवढं दुःख आहे तुकोवर आहे. गर्भाला येणं सोपं आहे का? तुकोवर आहे म्हणजे अरे देवा, ह्याच्यापेक्षा अजून कितीही दुःख असू दे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आमासी. आम्हाला सुखानं गर्भवास घाल, आम्ही सुखानं गर्भवास भोगू. पण कशासाठी? संतांची संगत देणार असतील तर, तुझं नामस्मरण मुखामध्ये येऊ देणार असतील तर गर्भवास आम्ही भोगायला तयार आहोत. आम्ही सुखानं गर्भवास भोगतो. आम्हाला कुठलंही दुःख नाही, आम्हाला कुठलाही कंटाळा नाही. आम्ही गर्भवास भोगतो, पण संतांची संगत दे. बरं, संतांच्या संगतीतली मजा तुकोबाऱ्याला माहित होती, म्हणून तुकोबाऱ्याने एवढा अट्टहास केलाय. बरं, आपण संतांच्या संगतीत जातो पण संतच कळत नाहीत. संत कोणाला म्हणायचं? माळा घातल्या म्हणून संत झाले का? या संताची संगत का? नाही. ते विषय वेगळा आहे, मला तिकडे जायचं नाही. कारण तर वेळ आपला झालेला आहे जवळजवळ. कीर्तन मुंबई मधले, गावाकडचं नाही. गावाकडचं कीर्तन या पट्ट्याचं कधीच 2.5 तासाला 3 तासाला नसतंय. पण इथं काट्यावर काटा, कारण तर कुणाच्या गाड्या असतील, कुणाच्या महाराज ट्रेन असतील, वेळेची मर्यादा आहे. तुकोवर आहे म्हणजे सुखानं गर्भवास बघतो, पण संतांची संगत देणार असतील तर. म्हणून हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, हेच दान देगा देवा. गुण गाईन आवडी, हेच दान देगा देवा. हीच माझी सर्व जोडी, हेच दान देगा देवा. नलगे मुक्ती धन संपदा, हेच दान देगा देवा. संत संग देई सदा, हेच दान देगा देवा. तुका म्हणे गर्भवासी, हेच दान देगा देवा. सुखी घालावे आमासी, हेच दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. सुंदर भैरवी होईल. सगळं कीर्तन झाल्याशिवाय कुणीही उठून जाण्याचा प्रयत्न करू नका. 5 मिनिट मी अगोदरच होतोय. बोला. तुका म्हणे गर्भवासी,
तुमती विनवितो असे नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष मद क्षमा करणे संती नो हे अंगूत युक्ती विठ्ठल जय बसून घ्या, कोणी उठायचं नाही. ह्याच्यावर बोलायचं.